नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. भारतानं 9व्यांदा जिंकला आशिया चषक. यंदाच्या स्पर्धेत पाकिस्तानला सलग 3 वेळा हरवलं. तिलक वर्मानं केल्या 69 धावा तर कुलदीप यादवने सर्वत्र घेतल्या 4 विकेट्स. टीम इंडियाचे आशिया चषक जिंकल्यावर ट्रॉफी शिवाय हटके सेलिब्रेशन. रोहित शर्माच्या कर्णधार स्टाईलची सूर्यकुमार यादवनं करून दिली आठवण. ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर टीम इंडियाचं भन्नाट सेलिब्रेशन. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. दुबईच्या मैदानावरचे ऑपरेशन सिंदूर. आशिया चषकातील विजयानंतरचं पंतप्रधान मोदींचं ट्विट व्हायरल. पाकिस्तानच्या मोहसिन नक्वीकडून आशिया कपची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाचा नकार. मोहसिन नक्वी एशियन क्रिकेट काउन्सिल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष. ट्रॉफी न घेताच मॅच प्रेझेंटेशन संपलं. टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर देशभरात नागरिकांचा जल्लोष. तिरंगा हाती घेऊन नागरिक रस्त्यावर. ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांवर महायुतीचाच झेंडा फडकावणार. उपमुख्यमंत्री शिंदेंचा निर्धार. ठाण्यात पावसाचा आज ऑरेंज तर उद्या येलो अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. पालघरला उद्या आणि परवा अतिवृष्टीचा इशारा. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 दिवसात 4थ्यांदा अतिवृष्टी. जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 158% पाऊस. अनेक ठिकाणचे रस्ते अद्याप बंद. नदीकिनारी राहणाऱ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. सरसकट पंचनामे करा. नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका. मुख्यमंत्र्यांचे जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश. तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचे सुद्धा आदेश.